तर ही परमेश्वरी शक्ती डॉक्टर साहेबांकडे गुरुच्या कृपेमुळे आहे. मी असं माझ्या जीवनात समजतो की माझ्या जीवनामध्ये जे गुरूंच्या शक्तीमुळे जे परिवर्तन झाले ते असाधारण आहे. असाधारण म्हणजे साधारण चमत्कार नाही. जे मनामध्ये ठरवलं त्या सगळ्या गोष्टी घडून चुकल्या, संपलं सगळं. म्हणजे जे काय अपेक्षा इच्छा होत्या आयुष्यातल्या ते सगळं मिळालं आणि ह्या मार्गाला म्हणजे परमेश्वराने आपल्याला लावलंय. आणि योगायोगाने आता मी तर असं समजतो की डॉक्टर साहेबांचे काही शब्द आम्ही डॉक्टर साहेबांना समजू शकत नाही आम्ही, कारण त्यांचं नॉलेज हे एवढं अथांग सागर आहे की आम्ही त्याच्यातनं एक लोटाभर जरी आमच्यापर्यंत घेऊ शकलो तर हे आमच्या जीवनातलं भलं, त्याच्यात तर 100% भलं होणार एक लोट्यामध्ये आमचं. कारण काही शब्द दिखे सब कुछ का कुछ न दिखे सब कुछ हे जीवनामध्ये जर एकदा लक्षात आलं. कारण ध्यानातले चमत्कार काय होतात हे मी प्रत्यक्ष बघितलेले. मी राज्याचा अध्यक्ष झाल्यानंतर जेव्हा पहिल्या मिटिंगला मला बसायचं होतं, कुणासमोर होतो मी, आमचे 3 ACS 3 मंत्री आणि आमची सगळे, आमचं डिपार्टमेंट नाही फक्त, तर आमच्यासोबत ग्रामविकास मंत्रालय आणि कृषी मंत्रालय या 3 मंत्र्यांचं 3 खात्यांचं योगायोगाने लिडिंग मी करत होतो. आणि काय लीड करणार आहे तर मला माहित नव्हतं, कारण मी पहिला अध्यक्ष नवाचा अध्यक्ष बनलेलो आणि एवढ्या मोठ्या स्टेजवर. तर मी काही नाही, माझ्या ध्यानामधून मला एक माहिती आहे की ज्या दिवशी तुमच्या जीवनामध्ये कोणत्याही प्रकारचा प्रॉब्लेम असो त्याला सोल्युशन फक्त एक आणि एक आहे, ध्यान. आणि ध्यान एकमेव असं माध्यम आहे की ज्या माध्यमातून तुम्ही डायरेक्ट परमेश्वराशी कनेक्ट होता आणि परमेश्वर तुम्हाला इंट्युशन देतात. त्याच्यात मला असं मानणं आहे की तुमच्या प्रत्येक जीवनातल्या सोल्युशनचं इंट्युशन हे तुम्हाला ध्यानामधून मिळू शकतं. आणि जीवनामध्ये आम्ही जर का ध्यान झालं, आणि ध्यान तप आणि सेवेशिवाय ध्यान पॉसिबल होणार नाही, कारण तिन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत. तुम्ही सेवा करावं लागेल. सेवेमध्ये मी अनुभव सांगतो की बा एखादं संकट आलं, एखादी मीटिंग आहे, मी या खिशातले पैसे काढतो, या खिशात टाकून देतो. मला काही अर्जंट काम आहे किंवा एखाद्या मित्रावर जरी काही संकट असलं, त्यांनी माझ्याकडे काही प्रॉब्लेम सांगितला तर त्यांच्यासाठी प्रार्थना, कारण प्रार्थना ही आमची परमेश्वराला सरेंडर होऊन झाली पाहिजे.